मी नरहरी श्रीराम जानराव अपक्ष उमेदवार 58 सैदापूर जिल्हा परिषद गट या मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आहे व मी त्याच जिल्हा परिषद गटामध्ये श्री सागर भीमराव शिवदास यांच्यावर 3 अपत्य असलेल्याची हरकत घेतलेली होती, परंतु आपल्या कराड तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ते हरकत वैध ठरवून मला न्याय न दिल्या कारणाने मला त्यासाठी कोल्हापूर खंडपीठ येथे रिट पिटिशन दाखल करावे लागले। त्यानंतर त्याचा जो पुढील सुनावणी होती ती मुंबई हायकोर्टामध्ये श्री चीफ जस्टिस चंद्रशेखर साहेब यांच्या व अनखड यांच्या समोर असल्या कारणामुळे मला आपल्या जिल्हा परिषद गटातील या 3 अपत्याच्या संदर्भात न्याय मागण्यासाठी वारंवार मला न्यायालयात चक्रा माराव्या लागल्या व त्यामध्ये मी व्यस्त होतो आणि व्यस्त असल्या कारणामुळे या सैदापूर जिल्हा परिषद गटामधील माझे जे हितचिंतक होते आणि मतदार होते त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही आणि मी या व्यस्त कार्यक्रमाच्या ह्याच्यामुळं आपल्याला माझे जे चिन्ह आहे ते पोचवू शकलो नाही। त्यामुळं अशा या परिस्थितीमध्ये मी माझी लढाई पुढे मला न्याय मिळेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक अधिकाराने न्याय मिळवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे या लढाईत मतदार किंवा जे माझी पाठीराखे जे मतदान करणार होते त्यांनी सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधाराचे जे लोक असतील त्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारा व त्या विचाराशी जागणारा अशा उमेदवाराला आपण पाठिंबा आणि आपलं बहुमूल्य मत द्यावं। तसेच अशा या जिल्हा परिषद गटामध्ये जो पूर्वीपासून आपल्या कराड नगरीमधले यशवंत विचार जो आहे त्या यशवंत विचाराचा वारसा आपण सगळ्यांनी जपावा आणि माझ्या आव्हानाला व विनंतीला मान देऊन आपण आपले बहुमूल्य मत वाया न घालवता त्याचा पुरेपूर उपयोग करून मला ते मत न देता आपण अशा यशवंत विचाराचा जो वारसा जपणारा आहे त्याला बहुमूल्य मत द्यावं असे मी आवाहन करतो। धन्यवाद।